सिंदखेड राजा तालुक्यातील पोपड शिवणी येथील दिव्यांग बाळाभाऊ देशमुख यांच्या पत्नी विमलबाई आणि मुलगा सुहास हे जमिनीची नियमानुसार नोंद रेकॉर्डवर घेण्यासाठी 14 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. 6 दिवस उलटूनही प्रशासनाकडून दखल न घेतल्याचा आरोप आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील पोपड शिवणी येथील देशमुख कुटुंबीय गेल्या 6 दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. दिव्यांग बाळाभाऊ विश्वासराव देशमुख, त्यांच्या पत्नी विमलबाई देशमुख आणि मुलगा सुहास देशमुख यांनी जमिनीची नियमानुसार नोंद महसूल अभिलेखात घेण्यात यावी या मागणीसाठी 14 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले आहे. मात्र उपोषणाचा 6वा दिवस उजाडूनही प्रशासनाकडून या प्रकरणाची ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. वृद्ध आणि दिव्यांग दाम्पत्य उपोषणावर असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या हक्काच्या जमिनीची नोंद रेकॉर्डवर घेऊन न्याय द्यावा अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मागणी माझी अशी आहे की आमच्या शेतीची नोंद होण्याबाबत आणि वडिलोपार्जित प्रकरण नंबर 1 माझ्या वडिलांची जी जमीन होती गट क्रमांक 172 आणि 54 या गटामध्ये माझ्या आजोबाची जमीन होती आणि माझ्या वडिलाच्या नावे एकाच गटामधली झालेली आणि 2 ठिकाणी क्षेत्र आहे व आज रोजी जमीन ताब्यात सुद्धा आहे व नोंद झालेली नाही 60 आर जमिनीची ही नोंद होण्यात यावी.